नमस्कार, हे आहे रमेश काका. यांचं वय आहे 70. हे मला बदलापूर स्टेशनला पेन्सिल आणि पेन विकताना दिसले. मी यांच्याकडून काही पेन्सिल आणि पेन विकत घेतले. नंतर बाबांना विचारलं की बाबा तुम्ही पेन्सिल पेन का विकताय? तर त्यांनी सांगितलं की माझी 2 मुलं आहे, दोघांचंही लग्न झालं आहे. माझा स्वतःचा खर्च मला त्यांच्यावरती द्यायचा नाही आहे, म्हणून मी हे पेन्सिल विकून माझं पोट भरतो आहे. हे बाबा रोज तुम्हाला घाटकोपर मेट्रो स्टेशन इथे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हे पेन्सिल आणि पेन विकत असतात. तर कधीही तुम्हाला बाबा दिसले तर नक्की यांच्याकडून पेन्सिल पेन विकत घ्या. मी विचारलं आहे ना की बाबा तुमचं जेवणाचं काय, रोजचं जेवणाचं कसं करतात तुम्ही? तर ते बोलले की जे काही पेन्सिल पेन विकल्या जातात त्यातून मी चपाती आणि भाजी विकत घेऊन माझं पोट भरतो. मग त्या दिवशी मी यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. आणि जर कधी कोणी बदलापूर स्टेशनला या बाबांना भेटले तर प्लीज ना काहीतरी जेवणाची मदत करा आणि यांच्याकडून काही पेन्सिल आणि पेन विकत घ्या. नक्कीच बाबांना सपोर्ट करा ही विनंती. नमस्कार, हे आहे रमेश काका. यांचं वय आहे 70. हे मला बदलापूर स्टेशनला पेन्सिल आणि पेन विकताना दिसले. मी यांच्याकडून काही पेन्सिल आणि पेन विकत घेतले. नंतर बाबांना विचारलं की बाबा तुम्ही पेन्सिल पेन का विकताय? तर त्यांनी सांगितलं की माझी 2 मुलं आहे, दोघांचंही लग्न झालं आहे. माझा स्वतःचा खर्च मला त्यांच्यावरती द्यायचा नाही आहे, म्हणून मी हे